साई गणेश पेडांबे आणि भाईजेवाडी. ओम साई हां साई गणेश पेडांबे. ओम साई डावडी वेगळी आहे. साई गणेश हां पेडांबे भाईजेवाडी. साई गणेश पेडांबे. साई गणेश पेडांबेने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाही साई गणेश जिंकले. आपले जिंकले हां सर. नाही पण सेकंड हे केलं बोला ना. भायजेवाडीतला हॅलो. भायजेवाडीने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे. भायजेवाडी प्लीज 12वा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्सच्या इथे पाठवायचा आहे. बस नाही ते बस ना. भायजेवाडीची ओपनिंग जोडी हरेश आणि महेश पंचक्रोशीतील नावाजलेली जोडी अशी. त्याचप्रमाणे साई गणेश पेडांबेचा नावाजलेला बॉलर अभिमत्ते. त्याचं हे होम ग्राउंड आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे स्ट्राईकला असलेला हरेश भाईजे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. चांगला असा बॉल टाकलेला अभिमत्ते आणि काहीसा बीट होतोय हरेश. एक बॉल एक रन. स्ट्राईकला असलेला महेश भाईजे. अभिमत्ते त्याला मारा करतोय महेश भाईजे. उत्कृष्ट असा पद्धतीने टोळविला चेंडू. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. चांगली अशी फिल्डिंग सागर वेलंडे याकडून. फिल्डिंगमध्ये काहीसं चेंजेस करताना अभिमत्ते. त्याचप्रमाणे चांगली अशी बॅटिंग करताना महेश भाईजे. पंचक्रोशीतला नावाजलेला फलंदाज महेश भाईजे. त्याला एक रन. तीन बॉल 4 रन. त्याप्रमाणे खणखणीत असा चौकार. संघाची धावसंख्या होते 8. हरीश
चार बॉ 4 बॉल 8 धावा. पाच बॉल 10 धावा. बायजेवाडी टीम. स्कोर नीट बघ जरा. दहा झाले. एक डॉट एक पण नाही. नाही ना. 10 झाले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. बायजेवाडी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो रोशन मत्ते. साई गणेश पेडांबेचा डावखुरा गोलंदाज नावाजलेला पंचक्रोशीमध्ये. बघूया त्याला मारा करतोय महेश भायजे. पंचक्रोशीचा नावाजलेला फलंदाज महेश भायजे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 10. बघूया पहिलाच बॉल उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. बघूया आता करतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दिसतं आहे अरविंद मत्ते यांकडून. चांगली फिल्डिंग पाहिली जाते ती साई गणेश पेडांबे या टीमकडून. महेश भाईजेची जागा घेण्यासाठी येतोय विशाल भाईजे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकला असलेला हरेश भाईजे. विशाल आणि हरेश कायसे दोघे सख्खे भाऊ आपल्या टीमसाठी काय किती योगदान देतात ते बघूया आपण. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. बघूया विशाल भाईजे आपल्या संघासाठी काय योगदान देतो. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो रोशन मत्ते. दुसऱ्या ओव्हरचं 2 सातवी मॅच आहे रे. चांगल्या प्रकारे टळविला. 2 रन. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल. रोशन मत्ते साई गणेश पेडांब्याचा डावखुरा गोलंदाज. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. डॉट बॉल चांगल्या प्रकारे टाकलेला बॉल हा. कायसा न समजलेला विशाल याला बॉल. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतो. चांगल्या प्रकारे टोळविला बॉल. 4 रन. या प्रकारे
काहीसा गॅप शॉट काढलेला विशाल. संघाची धावसंख्या होते 17. 5 बॉल 17. दुसरं षटक चालू आहे. धावचीत जाईल आहे विशाल भायजे. त्याचप्रमाणे षटक संपतंय. रोशन मतेचं तिसरं षटक घेऊन येतोय. हां स्वप्नील. विशालची जागा घेण्यासाठी येतोय स्वप्नील भायजे. तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो अरविंद मते, पंचक्रोशीचा नावाजलेला फलंदाज. त्याचप्रमाणे ऑलराऊंडर भूमिका बजावलेला अरविंद मते. बघूया आपल्या टीमसाठी किती योगदान देते. 2 ओव्हर 17 रन झालेले आहेत भायजेवाडी. बघूया स्वप्नील भायजे आपल्या टीमसाठी काय योगदान देतोय. चांगल्या प्रकारे टोललेला चांगल्या प्रकारे 2 रन ह्या अशा प्रकारे. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली ती अंकित मत्ते याकडून. अरविंदचा दुसरा बॉल काहीसा बीट होतोय स्वप्नील भायजे. 1 रन कंप्लीट होतोय. दोन ओव्हर 2 बॉल. दोन ओव्हर 2 बॉल 20 रन झाले. 2 बॉल. चांगला असा टोळलेला फटका. 2 रन. कॅच ड्रॉप झालेली आहे चंद्रकांत वेलोंडे यांकडून. दोन ओव्हर 4 बॉल 22 रन. डॉट बॉल काहीसा न समजलेला बॉल हरेश भायजे याला. दोन ओव्हर 5 बॉल 22 रन भायजेवाडी. 4 बॉल सॉरी. खणखणीत असा चौकार मारलेला आहे. सव्वीस रन झाले. 26. 2 ओव्हर 5 बॉल 26 रन. लास्ट बॉल काहीसा उत्कृष्ट असा 6 मारलेला असला खणखणीत सिक्सर.
32 रन, 3 ओव्हर 32, 33 रनचे आव्हान दिले ते साई गणेश पेडांबे या टीमला. यापुढील होणारा सामना जांगलदेव रामनवाडी वर्सेस ओम साई डालवाडी. दोन्ही टीमच्या कप्तांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टॉस उडून घेण्यात येईल. चार पाच आहे. नाही इकडे नाही आहे, हे नाही पावसा सर्कल नाही. जांगलदेव रामनवाडी वर्सेस ओम साई डालवाडी यांच्या कप्तांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टॉस उडून घेतला जाईल. हा टॉसचं कर ना अनाउन्समेंट. इनिंग ब्रेक आला, टॉस उडव. तेहतीस win आहे. 33 विन. ओम साई डावलवाडीचा कप्तान. हा ओमसाईचे आले. ओम साई डालवाडीला आकर्षक भेटवस्तू देतील किरण मांगले. त्याने त्यांना आकर्षक भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. किरण मांगले. आकर्षक भेटवस्तू देताना किरण मांगले, कल्याणचे रहिवासी आणि साई गणेशचे सपोर्टर आमचे किरण मांगले. जांगलदेव रामनवाडी जांगलदेव रामनवाडीच्या कप्तानला आकर्षक भेटवस्तू देतील सचिन वेलोंडे. त्यांनी त्यांना आकर्षक भेटवस्तू द्यायचं आहे, आणखी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अरुण वेले यांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. थोडा लवकर यायचं आहे. अरुण वेले.
चालू आहे ना आज नाही व्हायचा मॅच मध्ये 14 मॅच 1:30 वाजले 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत साई गणेश पेडांबेला जर हा सामना जिंकायचा असेल तर 33 धावा करावे लागतील. अभि आणि अरविंद अभिमत्ते आणि अरविंद मत्ते. रामनवाडीची दोन टीम आहेत. अभिषेक आहे रामनवाडीची. अभिषेक आणि अरविंद तो करतो. हरेश बॉलर. हां दादा बोल ना. धन्यवाद साई गणेश पेडांबे. आता चालू असलेला सामना भायजेवाडी वर्सेस साई गणेश पेडांबे. जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान ठेवले ते साई गणेश पेडांबे यांना. आणि हा पहिला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला चेंडू अभिमते आणि ह्या सुंदर 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2ने उघडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 2. आले नाही का तू सांग मेसेज कर. मी इथे कमेंट करायला आलो. कमेंट बॉक्स मध्ये यायला सांग. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेत हरेश. आणि हा काहीसा खराब चेंडू वाईट घोषित केला पंचांनी. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 3. हरीश पुन्हा क्रीजकडे. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. संघाची धावसंख्या आहे 30. धावसंख्या आहे बिनबाद 3. स्ट्राईकला आहेत ते अभिमते आणि नॉन स्ट्राईकला ते अरविंद. आणि हा क्लीन बोल्ड अभिमते यांचा क्लीन बोल्ड झालेला आहे. आणि पहिला धक्का बसता येतो साई गणेश पेडांबे यांना. सुंदर गोलंदाजी करतायत ते हरीश. भायजेवाडी वर्सेस साई गणेश पेडांबे. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकात 1-3. तीन चेंडू झालेले आहेत. जागा घेण्यासाठी आले तो प्रवीण आणि अरविंद दोघेही सक्के बंधू. आणि हा इथे धावचित केलेला आहे. आणि दुसरा धक्का बसतोय तो साई गणेश पेडांबे यांना. प्रवीण याच्या स्वरूपात सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते भायजेवाडी क्रिकेट संघाने. आणि हा दुसरा धक्का. धावसंख्या आहे तीच. 2-3. प्रवीण याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सचिन. स्ट्राईकला आहे अरविंद. एक पंचक्रोशी मध्ये नावाजलेला फलंदाज अरविंद मते. हरेश याचा पुढचा चेंडू.
आणि हा सुद्धा क्लीन बोल्ड. सुंदर गोलंदाजी. आणि हा तिसरा धक्का. 3-3. हरीश यांची याची खूप सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल आपल्याला. इथे चालू असलेला हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओम श्री साई गणेश पेडांबे खालचेवाडी आयोजित कोकण टायगर चषक 2022. आणि ह्या स्पर्धेमध्ये आता खूप सुंदर निर्विवाद सामने खेळले गेलेत. हा बोल. हॅलो. हा बोल ना. हॅलो. स्ट्राईकला येतो सचिन. हरीश याचा पुढचा चेंडू. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू. एक लेग बायचे धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 3-4. आणि पहिला षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई गणेश पेडांबे यांची धाव संख्या झालेली आहे 3-4. याच्यानंतर होणारा सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामनवाडी वर्सेस ओमसाई क्रिकेट संघ डावलवाडी. दुसरा षटक घेऊन आले ते वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक नरेश भाईजे. त्याचा सामना करणार आहेत सचिन वेलोंडे, चंद्रकांत वेलोंडे. बारा चेंडू मध्ये 29 धावा करायच्या त्या साई गणेश पेडांबे यांना. आणि हा सुंदर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. आणि 4 धावा. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 3-7. आता मात्र 11 चेंडू. सॉरी 8 धावा. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. नरेश याचा पुढचा चेंडू. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. धाव संख्या आहे तीच 3-8. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 25 धावा. संघाला विजयी करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. आणि हा बाईच्या रूपात 1 धाव. धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 9. 9 चेंडू आणि 24 धावा. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी साई गणेश पेडांबे आयोजित कोकण टायगर चषक यांनी पंचक्रोशी टीम आणि पेडांबे टीम यांचा हा मनोरंजन सामना आयोजित केलेला आहे. तो थोड्याच वेळात चालू करण्यात येणार आहे. आणि ही 1 धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते
10. आता मात्र 8 चेंडू आणि 23 धावा. नरेशाचा पुढचा चेंडू चंद्रकांत याला आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. लागला हाताला. धावा. नरेशाचा वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. थोडीशी दुखापत झाल्यामुळे खेळ थांबला होता आणि पुन्हा क्रीजकडे. बारा धावसंख्या 12 झालेली आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावा. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू, बॅट्समॅनना काही न जमलेला चेंडू, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 13. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चौकार आणि षटकारांची आताशबाजी करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. पंचकृषी टीमच्या सर्व खेळाडूंनी 15 खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर राहायचं आहे.
एक साखळीतील शेवटचे सामने झाल्यानंतर एक मनोरंजन सामना होणार आहे. पेडांबे संघ वर्सेस पंचक्रोशी संघ. पंचक्रोशी संघाच्या 15 खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आले ते विशाल. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. काहीच कठीण आव्हान होत चाललंय साई गणेश पेडांबे यांना. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 20 धावा. विशाल याचा पुढचा चेंडू आणि हा सुंदर टाकलेला चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. धाव संख्या आहे तीच. धाव संख्या आहे 3-13. आता मात्र सामना हा भायजेवाडीकडे झुकलेला आहे. आई निर्धाव गेलेला चेंडू. धाव संख्या आहे तीच. धाव संख्या आहे 3-13. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 20 धावा. विशालाचा पुढचा चेंडू आणि हा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 14. 3-14. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावा. आणि हा सुंदर झेल पकडलाय तो हरेश याने. सुंदर गोलंदाजी केली होती ती हरेश याने. आणि आता सुंदर क्षेत्ररक्षण करतो हरेश. विशालाला पहिली सफलता मिळते संघातर्फे, चौथी. 4-14. विशालाचा शेवटचा चेंडू आणि निर्धाव गेलेला चेंडू. आणि हा सामना भायजेवाडी आणि संघाने जिंकलेला आहे. विजयी संघाचा आणि पराजित संघाचा सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन.